प्रवासाला जाताना काहीतरी छान घेऊन जायचं असेल तर असे छान वडे करून घेऊन जायचं. काही ठिकाणी याला घारगे म्हणतात, आमच्याकडे तर याला वडेच म्हणतात. त्यासाठी 1 किलो भोपळा घेतला आहे मी. त्याची बिया आणि सालं काढून त्याचे मध्यम असे तुकडे करून घेतले. कढईमध्ये थोडं पाणी तापत ठेवलं आहे, त्यामध्ये सगळा भोपळा शिजत ठेवूया. भोपळा शिजतोय तोपर्यंत गूळ किसून घेऊया. तुम्हाला जितपत गोड हवं आहे तेवढा गूळ तुम्ही घ्यायचा. आता इकडे भोपळा पण छान शिजलाय, तो मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. किसलेला गूळ त्यामध्ये घालून गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं. गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घेतलंय मी. त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं, पांढरे तीळ, मीठ, हळद घालून थोडंसं मिक्स करायचं. शिजवलेला भोपळा आणि गूळ त्यामध्ये घालायचा. थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ असं मळून घ्यायचं. आता एक कुकरचा डब्बा घेतलाय, तो पलटी करायचा. त्यावरती प्लास्टिक ठेवायचं. त्यावरती एक गोळा ठेवून वरून प्लास्टिक घालायचं आणि हाताने वडे थापून घ्यायचे. असं केल्याने पीठ हाताला चिकटत नाही. तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आणि गोल्डन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. खूप छान होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय.